पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज अबुधाबीमध्ये केलं जात आहे। पुढची बातमी राज्यातनं आहे। आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगरमधल्या चोपडा कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। त्यांना पहाटेच न्यायालयामध्ये आणण्यात आले अशी पोलिसांची माहिती आहे। उल्हासनगर न्यायालय परिसरामध्ये जमावबंदी लागू आहे। गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावरती पोलीस स्थानकातच गोळीबार केला होता। महेश गायकवाड यांच्यावरती सध्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत। गणपत गायकवाड यांना न्यायालयामध्ये हजर करायचं होतं। सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना सकाळच्या वेळेमध्ये न्यायालयामध्ये न आणता पहाटेच न्यायालयामध्ये पोलिसांनी आणल्याची माहिती आहे। या न्यायालय परिसरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कार्यकर्त्यांची गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे। सुरेश काटे आपल्याला अधिक माहिती देतील। सुरेश, काय अपडेट्स आहेत? कोर्टात सुनावणी कधीपर्यंत पार पडेल? ज्ञानदा, उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याप्रकरणी त्यामध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे जखमी झाले होते। मात्र कोर्टाने त्यांना 14 तारखेची सुनावणी केली होती। आज ती सुनावणी साठी पुन्हा कोर्टामध्ये हजर झालेले आहेत। आज पहाटेच त्यांना ठाण्याच्या कळवा जेलमधून त्यांना उल्हासनगरमध्ये हलवण्यात आलं होतं। या ठिकाणी त्यांना आणल्याची माहिती मिळाली आपल्याला। आता सध्या त्यांची उल्हासनगरच्या कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। चारही बाजूनी कोर्टाच्या येणारे जे रस्ते आहेत ते सगळे बंद केलेले आहेत। 200 मीटरपर्यंत रस्ते बंद करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी दोघांचेही कार्यकर्ते एकत्र या ठिकाणी जमू नये याची काळजी पोलिसांनी घेतलेली आहे आणि पोलिसांनी जमावबंदीचे आदेश या ठिकाणी लागू केलेले आहेत। धन्यवाद सुरेश या माहितीबद्दल। आणि